वर्षभरात देशात 4.5 कोटी रोजगारांची निर्मिती झाल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. चीननं पुन्हा एकदा लडाखच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. देशात 22,000 शाळा 12 वर्षांपासून मान्यतेविनाच आहेत. जो बायडन यांच्या पत्नी जिल बायडन यांना पीएम मोदींकडनं सर्वात महागडं गिफ्ट देण्यात आलेलं आहे. तसंच गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधण्यात येणार आहेत. तर रोहित शर्मा लवकरच निवृत्ती घेईल असं रवी शास्त्रींनी म्हटलंय. तर गेल्या 75 वर्षांमध्ये केवळ 52 मराठी कलाकारांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 4 जानेवारी वार शनिवार. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात. देशात वर्षभरात किती रोजगार निर्माण झाले आहेत याबद्दल. केंद्र सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात 17.19 कोटी अतिरिक्त रोजगार निर्माण झाले आहेत अशी माहिती सरकारनं दिली आहे. तर 2023-24 या एकाच वर्षात तब्बल 4.6 कोटी रोजगार निर्मिती झाल्याचा दावा श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी केलाय. रिझर्व्ह बँकेच्या KLEMS या आकडेवारीच्या आधारे हा दावा करताना UPAच्या काळात आणि मोदी सरकारच्या काळातील विविध क्षेत्रातील रोजगार निर्मितीची तुलनाही करण्यात आलेली आहे. UPA सरकारच्या 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात केवळ 2.9 कोटी अतिरिक्त रोजगार निर्माण झाल्याचं सरकारनं म्हटलंय. UPAच्या काळातली रोजगाराची वाढ ही केवळ 6%, तर मोदी सरकारच्या काळातील रोजगारची वाढ ही 36% आहे. त्यातही कृषी क्षेत्रात 19%, उत्पादन क्षेत्रात 15%, सेवा क्षेत्रात 36% वाढ झालेली आहे, जी UPAच्या 10 वर्षाच्या काळापेक्षा वाढीव असल्याचं श्रम मंत्र्यांनी सांगितलंय. सोबतच बेरोजगारीचंही प्रमाण मोदी सरकारच्या काळात लक्षणीयरित्या घटलंय असा उल्लेखही त्यांनी केलाय. 2017-18 मध्ये 6% असलेला बेरोजगारीचा दर हा 2023-24 मध्ये 3.2% एवढा खाली आलाय. तर याच कालावधीत रोजगाराचा दर 46.8% वाढून 58.2% गेल्याचं मांडविया यांनी सांगितलंय. एवढंच नाही तर इंडिया स्किल रिपोर्ट या अहवालाचा दाखला देत श्रम मंत्र्यांनी 2013 मध्ये 33.95% असलेली तरुणाईची रोजगार योग्यता 2024 मध्ये 54.18% झाल्याचं सांगितलंय. तसंच तरुणांची बेरोजगारी सुद्धा 2017-18 मध्ये 17.8% कमी होऊन 2023-24 मध्ये 10.2% आली आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात. चीननं पुन्हा एकदा लडाखमध्ये घुसखोरी केली आहे याबद्दल. या घुसखोरीमुळे भारत आणि चीनमध्ये परत एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान सीमावादावरनं निर्माण झालेला तणाव हा निवळत चालला असतानाच आता ड्रॅगन्सनं पुन्हा एकदा लडाखच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. या भागामध्ये 2 वेगवेगळ्या काउंटींची घोषणा चीननं केली आहे आणि त्यामुळे वाद निर्माण झालाय. चीनच्या या चिथावणीखोर कृत्याचा परराष्ट्र मंत्रालयाकडनं निषेध करण्यात आलेला आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर देखील चीनकडनं उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित अवाढव्य जलविद्युत प्रकल्पाबाबत भारताकडनं चिंता व्यक्त करण्यात येतेय. चीनी वृत्तसंस्था शिन्हुआनं 27 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वायव्य शिनजियांग उघूर स्वायत्त प्रदेशाकडनं हेआन आणि हेकांग या 2 वेगवेगळ्या काउंटींच्या निर्मितीची घोषणा करण्यात आलेली आहे. चीनी कम्युनिस्ट पक्षाची केंद्रीय समिती आणि स्टेट काउन्सिल यांनी या 2 नव्या काउंटींना मान्यता दिली आहे. होतान प्रशासनाकडनं या दोन्ही काउंटींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. चीनच्या या कृत्यावर भाष्य करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की या दोन्ही कथित काउंटी या लडाखमध्ये भारताच्या हद्दीत येतात. भारत स्वतःच्या हद्दीत बेकायदा चीनी घुसखोरीला कधीच मान्यता देऊ शकत नाही. चीनच्या या कृत्याबद्दल भारतानं राजनैतिक मार्गानं निषेध नोंदवलेला आहे. तसंच आता चीनकडनं ब्रह्मपुत्रा नदीवर सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारला जातोय. यावर सुद्धा भारतानं चीनी सरकारसमोर चिंता व्यक्त केली आहे. या नदीच्या खालच्या भागात भारत येतो, त्यामुळे भारतानं सातत्यानं या नदीच्या पाण्यावर स्वतःचा हक्क सांगितलेला आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून आणि राजनैतिक मार्गानं आम्ही याबाबतची आपली मतं आणि चिंता मांडलेल्या आहेत, असंही जयस्वाल यांनी सांगितलं. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात. बेकायदा शाळांच्या धक्कादायक आकडेवारीची.
देशात मान्यता नसताना सुद्धा तब्बल 22,298 शाळा मागल्या 12 वर्षांपासून सुरू आहेत. विशेष म्हणजे या शाळांनी UDAS कोडही मिळवले आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं या बाबीवर गंभीर आक्षेप नोंदवलाय. महाराष्ट्रातल्या अशा 232 शाळांमध्ये 29,819 विद्यार्थ्यांचं भवितव्य आता टांगणीला लागलंय. देशातल्या प्रत्येक शाळेची नोंद UDAS या प्रणालीवर घेतली जाते. याबाबत नुकताच केंद्र शासनानं मार्च 2024 पर्यंतचा डेटा जाहीर केलाय. त्यानुसार देशामध्ये 14 लाखांच्या वर शाळांची नोंद आहे. परंतु 22,000हून अधिक शाळा कोणत्याही मान्यतेविना सुरू असतानाही त्यांना UDAS कोड मिळालेला आहे. विशेष म्हणजे या शाळांमध्ये 24,34,238 एवढे विद्यार्थी शिक्षणही घेत आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार यांनी म्हटलंय की मागल्या वर्षी 10 डिसेंबरला याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाला खरमरीत पत्र पाठवण्यात आलेलं आहे. या अनधिकृत शाळांमध्ये महाराष्ट्रातल्या 232 शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये मार्च 2024 पर्यंत तब्बल 39,819 विद्यार्थी शिक्षण घेत होते, तर 1,666 शिक्षकांची नेमणूक सुद्धा झालेली आहे. आता RTI नुसार जर या शाळांवर बंदीची कुऱ्हाड कोसळली तर हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या पुढे मोठी अडचण निर्माण होणार आहे. मान्यतेविना सुरू असलेल्या शाळांवर गंडांतर येणार आहे. RTI नुसार अशा शाळांना 1 लाखाचा दंड करण्याची तरतूद आहे. शिवाय जेवढ्या कालावधीसाठी ही शाळा मान्यतेविना सुरू राहिली आहे त्या कालावधीतील प्रत्येक दिवसासाठी 10,000चा दंड आकारण्याची तरतूद आहे. ऐकूयात पॉडकास्टची चौथी बातमी. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फर्स्ट लेडी जिल बायडन यांना 2023च्या या वर्षात विदेशातील नेत्यांकडनं मिळालेल्या भेटवस्तूंचा इथल्या गृह मंत्रालयानं आढावा घेतलाय. बायडन कुटुंबाला हजारो डॉलर्स किमतीच्या भेटवस्तू मिळालेल्या असून त्यापैकी सगळ्यात महागडी वस्तू ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. त्यांनी जिल बायडन यांना $20,000 किमतीचा हिरा भारताच्या पंतप्रधानांनी दिला होता. पंतप्रधान मोदी हे जून 2023 मध्ये अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी जिल बायडन यांना 7.5 कॅरेटचा हिरा दिला होता. पॉडकास्टची 5वी बातमी आहे गिरणी कामगारांसाठीच्या घरांची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाचा कारभार हाती घेत आज आढावा बैठक घेतली. मुंबईतल्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश सुद्धा शिंदेंनी आज अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे 1 लाख घरं बांधण्यात येणार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे 1 लाख घरं बांधण्यात येणार आहे आणि त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांनाही त्यांच्या गावी घरं देता येतील का याबाबत तपासणी करावी. तसंच गिरणी कामगार युनियन सोबत बैठकीचं आयोजन करावं असे निर्देश सुद्धा शिंदेंनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातनं. रोहित शर्मा लवकरच निवृत्ती स्वीकारेल असं भाकीत रवी शास्त्रींनी केलंय. शुभमन गिल सारखा खेळाडू उंबरठ्यावर उभा असताना रोहित शर्मानं नजीकच्या काळात कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती स्वीकारली तर त्याचं मला आश्चर्य वाटणार नाही असं मत प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय. सध्या सुरू असलेल्या गावस्कर बॉर्डर कसोटी मालिकेतल्या 5व्या डावात मिळून रोहितनं केवळ 10 धावा केल्या आहेत. तसंच 3 जानेवारीपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 5व्या कसोटी सामन्यात त्यानं न खेळण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मेलबर्न इथं झालेला सामना हा रोहितचा अखेरचा कसोटी सामना ठरू शकतो असं आता बोललं जात आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातनं. गेल्या 75 वर्षात देशातल्या 50 महनीय व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला असून यामध्ये चित्रपट आणि संगीत क्षेत्रातल्या 7 जणांचा समावेश आहे. मात्र भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांचा यात समावेश नसल्याची खंत राष्ट्रीय काँग्रेसचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. फाळके यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. तसंच देशामध्ये पद्म पुरस्कारांची सुरुवात ही 1954 मध्ये करण्यात आली होती.
आतापर्यंत दिलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये सर्वाधिक 269 पुरस्कार हे महाराष्ट्रातल्या व्यक्तींना दिले गेले आहेत. मात्र यापैकी केवळ 52च व्यक्ती मराठी आहेत. तमिळनाडूमध्ये 147 पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यात अन्य भाषिक कुणीही नाही. कर्नाटकातील 43 जणांना, तसंच आंध्र व तेलंगणाच्या 59 जणांना, केरळच्या 51 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल व केरळमध्ये अनुक्रमे 70 व 51 पद्म सन्मानार्थी आहेत. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे.